मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा मुलुंड तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे या दरम्यान मेगा ब्लॉक असेल। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल। इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला जाणार आहे। उद्यापासून गाडीच्या आगमनाच्या वेळेत बदल झालाय। 2:35 नागपूर स्थानकात येणारी ही वंदे भारत एक्सप्रेस आता 3:20 नागपूर स्थानकात येणार आहे। रेल्वे प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे। एसटी प्रशासनासाठी यूपीआय लाभदायक ठरली आहे। यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे। तिकीट दर वाढीनंतर यूपीआयद्वारे केलेल्या तिकीट विक्रीतून एसटी महामंडळाला 15,88,62,504 रुपयांचा महसूल मिळाला आहे। माढाने उद्या लोकशाही दिनाचं आयोजन केले। उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय। आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिनात 81 प्राप्त अर्जापैकी 75 अर्ज निकाली काढण्यात आले। मुंबईत बहुमजली झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचा लाभ मिळणार नाहीये। राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई हायकोर्टाने योग्य ठरवलाय। सरकारच्या या धोरणाविरोधात भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी जनहित याचिका केली होती। त्यांची ही याचिका फेटाळत कोर्टाने हा निर्णय दिलाय। मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात केली जाणार आहे। कंपनी पुढील आठवड्यात 3,600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे। मुंबईत देशातील सर्वात महाग सौदा झालेला आहे। उद्योगपती उदय कोटक यांनी संपूर्ण बिल्डिंग्स खरेदी केलेली आहे। या बिल्डिंगची किंमत ही 400 कोटी रुपये इतकी आहे। त्यांनी खरेदी केलेली ही रहिवाशी इमारत आहे। महाराष्ट्र आता फेरीवाल्यांकडे डोमेसाइल सर्टिफिकेट असणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे परप्रांतीय फेरीवाल्यांचं महाराष्ट्रातील प्रमाण कमी होणार असल्यानं मराठी फेरीवाल्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जगातील पहिल्या दृकश्राव्य मनोरंजन संमेलनाच्या आयोजनाचा मान मुंबईला मिळालाय। 1 ते 4 मे या कालावधीत हे संमेलन पार पडणार आहे। जगभरातील माध्यम क्षेत्रातील सीईओ मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच मंचावर येणार आहेत। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। 18 फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे। आयोगाच्या संकेतस्थळावर यासंबंधी प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आले आहे। राज्यात पुन्हा उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे। थंडीचा जोर ओसरू लागल्यानं नागरिकांना आता उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे। मुंबईवर दाट धुरक्याची चादर पसरली आहे। प्रभादेवी, माहीम, दादर आणि वरळी परिसरात दाट धुरकं पसरलंय। त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे। माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात 4 लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले होते। लाखो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष करत चंद्रभागेत स्नान करून देवाचं दर्शन घेतलं। भिवंडीच्या भोकरीमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे कार्यक्रम झाले। तसंच यावेळी हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। धनंजय मुंडेंबाबत काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय। तसंच आरोपांमध्ये तथ्य असेल तर चौकशी होईल आणि मुख्यमंत्री तसे आदेश देऊ शकतात असंही अजित पवार म्हणाले। गोपनीय बाबींवर धनंजय देशमुखांनी बोलू नये असा सल्ला सुरेश धस यांनी देशमुखांना दिलाय। गोपनीय माहिती दिली तर तपास भरकटेल असंही धस म्हणाले। विधिमंडळात आमदारांनी विधेयकावर कायद्यावरील चर्चेत सहभाग घेतला पाहिजे। विधिमंडळातील चर्चेत तुम्ही किती सहभाग घेता यावर नागरिकांमध्ये तुमची प्रतिमा निर्माण होते असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। MITWPA तर्फे आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलनामध्ये ते बोलत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमिताभ बच्चन यांचा डायलॉग मारत जोरदार फटकेबाजी केली आहे। हम जहां खडे होते हो जाते हैं, लाईन वहीं से शुरू होती है असं आपण जिथे उभे राहतो तेथून जनसेवा सुरू होत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तसंच यावेळी अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय।
आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मोबाईल व्हॅन रुग्णवाहिकांचं आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। राज्यात कर्करोग तपासणी, कर्करोग निदान उपचार, राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचं आज लोकार्पण पार पडेल। शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत उद्धव ठाकरे यांना 2019 मध्ये कोणताही शब्द दिला गेला नव्हता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलंय। पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तो प्रसंग सांगताना फडणवीसांनी पूर्ण घटनाक्रमही सांगितलाय। लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला होता। आता सरकारने निकषांची चाळणी लावलेली आहे। निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय। राहुल सोलापूरकरवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवरायांबद्दल बोलताना जनभावनेचा विचार करा, लोकांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या, असं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच राहुल सोलापूरकरवर योग्य कारवाई होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मंत्री गिरीश महाजन यांनी लाडकी बहिणींबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या महिलांचं 10 ते 15 लाख उत्पन्न असेल मात्र त्यांनी 2.5 लाख उत्पन्न दाखवलं असेल त्यांची चौकशी करावी अशी मागणी महाजनांनी केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय। राहुल गांधी कामठी विधानसभा मतदारसंघात गडबड झाल्याचा आरोप करतायत। माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी 2029ला कामठी मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे। मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीनं वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचं बांधकाम करण्यात येत आहे। या प्रकल्पाच्या कामाची भूषण गगराणी यांनी पाहणी केली आहे। नितीन राऊतांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया दिली आहे। प्रदेशाध्यक्ष पदाबाबत आपल्याला कोणतीही विचारणा झाली नसल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली। तसंच आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्या दृष्टिकोनातून पक्ष विचार करेल, असंही ते म्हणाले। एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत मला कुठलीही माहिती नाहीये, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। तसंच खडसे हे मोठे नेते आहेत, त्यांचे थेट वरपर्यंत कनेक्शन असल्याचंही महाजन म्हणाले। अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बालविवाह पोलिसांनी रोखलाय। मुलीच्या वयाची कागदपत्र तपासल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी पोलिसांनी वधू आणि वर पक्षाच्या पालकांची समजूत घातली। एखाद्या महिलेचा पहिला विवाह कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वात असला तरीही त्या महिलेला दुसऱ्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने एका सुनावणी दरम्यान दिलाय। नाशिकच्या येवल्यातील मुखेड परिसरात शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली आहे। तणनाशकांच्या दुष्परिणामामुळे कांद्याचं पीक खराब झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत कोकाटे यांना निवेदन दिलं। लातूरच्या औसा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं 50 हेक्टरवर राजमाची लागवड केलेली आहे। यामधून त्यांना एकरी 70,000 रुपयांचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे। औसा तालुक्यात राजमा पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो। बदलत्या वातावरणाचा नाशिकमधील द्राक्ष बागांना फटका बसतोय। द्राक्षांची गुणवत्ता ढासळत असल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे। यामुळे तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून भरघोस नुकसान देण्याची मागणी शेतकरी करतायत।